आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वाभिमानी बचत गटाच्या आमच्या सगळ्या भगिनींनी सुद्धा आज मला जे काय माझा सत्कार केला त्यामध्ये आमच्या आईंचा सुद्धा फोटो दिला. खरं म्हणजे त्यातली कल्पकता कोणाची अशा पद्धतीचा सुद्धा मी मुद्दाम म्हटलं. नंतर मला लक्षात आलं की एका बाजूला आमच्या बचत गटातल्या सगळ्या भगिनींची आणि दुसऱ्या बाजूला शंकूंचं सुद्धा त्या पाठीमागे पाठबळ दिसते. याचा अर्थ असा आहे की माणसानं आपल्या पाठीमागची जाणीव ठेवावी, आपल्या आई वडिलांची आठवण ठेवून भविष्य काळामध्ये सुद्धा किती प्रगती केली तरी आपल्या आई वडिलांच्यासाठी आपण तेवढेच प्रिय असतो. त्यामुळे आजच्या त्या मला दिलेल्या सत्कारातल्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या फोटो बद्दल सुद्धा एका बाजूला बचत गटाच्या सगळ्या आमच्या भगिनींचं, दुसऱ्या बाजूला तमाम गावकऱ्यांचं आणि शंकूंचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी मिळून भविष्य काळामध्ये या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं विकासाचं काम एका बाजूला या तालुक्याचं, दुसऱ्या बाजूला या जिल्ह्याचं आणि तिसऱ्या बाजूला महाराष्ट्राचं करण्यासाठी आपण सगळेजण पुढे जाऊया एवढीच विनंती आणि अपेक्षा करतो. सगळ्या माता भगिनींना पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. भेट्यामध्ये आणि अतिशय उत्स्फूर्त अशा जल्लोषामध्ये आपण सगळ्यांनी केलेल्या स्वागताबद्दल आपल्या सर्वांचं ऋण कसं व्यक्त करावं मला समजत नाही, परंतु हे ऋण जास्तीत जास्त कामाच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या प्रेमातून उतराई होण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन. एवढंच सांगतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.